नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? एलकेपी क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 10वी सायन्स 2 टॉपिक 2 लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट मध्ये एक्सरसाइज पाहायचा आहे. पार्ट फर्स्ट मध्ये लक्षात ठेवा, आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड 2 हे दोन क्वेश्चन्स या पार्ट फर्स्ट मध्ये होणार आहेत. तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो फिल इन द ब्लँक्स वरती आहे आणि सेकंड जो क्वेश्चन आहे डेफिनेशन्स आहेत. तर चला मग क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड क्वेश्चन नंबर 2 जे आहे ते आपण पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट्स. आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण भरायच्या आहेत, सेंटेन्स पूर्ण परत लिहायचं आहे आणि तिथं स्टेटमेंट सुद्धा लिहायचं आहे. एक्सप्लेनेशन आपल्याला करायचं आहे. एक्सप्लेन द स्टेटमेंट्स म्हटलेलं आहे, म्हणजे विधान आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट ए बघा, आफ्टर complete oxidation of glucose molecules number of ATP molecules are formed. किती मोलेक्युल्स तयार होणार आहेत? 38 मोलेक्युल्स तयार होणार आहेत. ते एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस मोलेक्युल्स आर फॉर्म्ड. आता ग्लायकोलायसिस प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर बघा, त्या ग्लायकोलायसिस प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर शेवटी कुठले मोलेक्युल्स तयार होणार आहेत? लक्षात ठेवा, पायरुविक ॲसिडचे मोलेक्युल्स तयार होणार आहेत. क्वेश्चन नंबर सी, जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन फेज ऑफ प्रोफेज ऑफ मियोसिस फर्स्ट. आता प्रोफेज ऑफ मियोसिस फर्स्ट मध्ये कोणती अशी फेज आहे ज्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन्स घडून येत असतं, जे होमोजिनियस क्रोमोझोम्स आहेत त्यांचं रिकॉम्बिनेशन घडत असतं. तर ती जी स्टेज आहे ती पॅचिटिन. लक्षात ठेवा, पॅचिटिन जी स्टेज आहे त्यामध्ये काय होत आहे? जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडत असतं. डी, ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ऑफ सेल इन फेज ऑफ मायटोसिस. मायटोसिसच्या फेजमध्ये कोणत्या अशी स्टेज आहे ज्या स्टेजला सगळे क्रोमोझोम्स पॅरलल येत असतात? तर ती स्टेज म्हणजे मेटाफेज स्टेज आहे. लक्षात ठेवा, मेटाफेज याचा आन्सर असणार आहे. ही फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन मोलेक्युल्स आर नेसेसरी. प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होण्यासाठी कोणते मोलेक्युल्स गरजेचे आहेत? तर लक्षात ठेवा, फॉस्फोलिपिड्स मोलेक्युल्स इथं गरजेचे आहेत. एफ, आवर मसल सेल्स परफॉर्म टाइप ऑफ रेस्पिरेशन ड्युरिंग एक्सरसाइज. एक्सरसाइज करत असताना आपले मसल्स कोणत्या प्रकारचे रेस्पिरेशन करत असतात? तर हे आपल्याला माहित आहे की एनोरोबिक टाइप ऑफ रेस्पिरेशन मसल करत असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो 2 आहे, राईट डेफिनेशन्स. यामध्ये न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स, सेल्युलर रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन अँड ग्लायकोलायसिस. तर हे पूर्णपणे आपल्याला बघायचं आहे, तर ते बघून घ्या मध्ये. आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट जे एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा पाहायचं आहे. क्वेश्चन फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स मध्ये आपण फक्त क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, त्याच्या उत्तरासहित एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायचं आहे. तर यामध्ये फर्स्ट जे आन्सर आहे 38 मोलेक्युल्स येणार आहे. बघा किती मोलेक्युल्स असणार आहेत? 38 मोलेक्युल्स तयार होणार. आता उत्तर पूर्ण कसं लिहायचं बघा, आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मोलेक्युल्स 38, ह्याला अंडरलाईन करायचं. लक्षात ठेवा, 38 नंबर ऑफ ATP मोलेक्युल्स आर फॉर्म्ड. आता यामध्ये बघा पुढे आपल्याला दिलेलं आहे 38 ATP मोलेक्युल्स कसे आलेले ते आपण पाहून घेऊया. तर यामध्ये जी ग्लायकोलायसिस जी प्रोसेस आहे त्यामध्ये बघा फर्स्ट मध्ये 4 ATP तयार होणार आहेत. नंतर क्रेब्स सायकल्समध्ये 2 ATP तयार होणार आहेत. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये NADH2 चे 30 ATP मोलेक्युल्स तयार होणार आहेत आणि FADH2 चे 4 ATP मोलेक्युल्स तयार होणार आहेत. आता ह्या प्रोसेसमध्ये बघा 2 ATP मोलेक्युल्सचा वापर होणार आहे. किती ATPचा वापर होणार आहे? 2 मोलेक्युल्स हे कमी होणार आहेत. मग यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आणि त्यातून 2 वजा करायचं आहे. बघा 4, 2, 30, 4 यांची बेरीज आपली 40 येते आणि त्यामध्ये 2 काय झालेले आहेत त्याचा वापर केला गेलेला आहे या प्रोसेसमध्ये. 40 - 2 = 38. म्हणजे किती मोलेक्युल्स आले? 38 मोलेक्युल्स आपल्याला काय होणार इथं मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. तर यामध्ये सेकंडचे आन्सर आहे पायरुविक ॲसिड. आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज तुम्हाला कुठले शेवटी मोलेक्युल्स मिळणार आहेत? तर पायरुविक ॲसिडचे मोलेक्युल्स मिळणार आहेत. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस
पायरुविक मोलिक्युल्स आर ऑब्टेन्ड. तर लक्षात ठेवा की यामध्ये पायरुविक ॲसिड मोलिक्युल्स असं लिहिलं तरी पण चालेल. यामध्ये याला अंडरलाईन करायचं आहे. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. A molecule of glucose is oxidized step by step in this process and two molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. यामध्ये लक्षात ठेवा ही प्रोसेस कुठं घडत येत असते, सायटोप्लाझम मध्ये ही प्रोसेस घडून येत असते. त्यामध्ये सांगितलेलं आहे की ग्लुकोज हे पूर्ण ऑक्सिडाइज्ड होतं स्टेप बाय स्टेप आणि या स्टेपमध्ये प्रत्येकाचे दोन मोलेक्युल्स बनतात. कोणाचे दोन मोलेक्युल्स बनतात, त्यामध्ये पायरुविक ॲसिडचे दोन मोलेक्युल्स बनणार आहेत, ATPचे दोन, NADH2चे दोन अँड वॉटरचे दोन. यामध्ये लक्षात ठेवा शेवटी काय बनणार आहे, लक्षात ठेवा पायरुविक ॲसिड बनलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये जी मेयोसिस जी फर्स्ट प्रोसेस आहे त्यामध्ये फेज ऑफ प्रोपेन. यामध्ये बघा फेज ऑफ प्रोफेज ऑफ मेयोसिस. आता प्रोफेज ऑफ मेयोसिस इथं पाहिजे होतं, लक्षात ठेवा. यामध्ये बघा जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन पॅचिटिन. आता यामध्ये हे लक्षात ठेवायचं पॅचिटिन फेज ऑफ. यामध्ये लक्षात ठेवा प्रोफेज पाहिजे होती, तर आपलं काय झालेलं बघा प्रोफेज पाहिजे, तर लक्षात ठेवा हे चुकून झालेलं आहे. तर आपल्याला काय लिहायचं आहे, प्रोफेज लिहायचं आहे. प्रोफेजची स्टेप आहे त्यामध्ये प्रोफेज, ते तेवढं आपल्याला काय करायचं आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर आपल्याला प्रोफेज लिहायचं आहे, प्रोफेज ऑफ मियोसिस फर्स्ट. म्हणजे ह्यामध्ये उत्तर काय असणार आहे, पॅचिटिन. लक्षात ठेवा आपण मागाशी प्रश्न पाहिलेला आहे, यामध्ये इथं प्रोफेजच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, प्रोफेज करायचं आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन पॅचिटिन फेज ऑफ प्रोफेज ऑफ मियोसिस फर्स्ट. आता यामध्ये बघा खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इन प्रोसेस ऑफ मियोसिस फर्स्ट देर आर 5 स्टेजेस ऑकर. दीज 5 स्टेजेस आर फॉलोविंग. त्यामधल्या 5 ज्या स्टेजेस आहेत त्या खाली प्रमाणे आहेत. पहिली जी आहे ती बघा यामध्ये लिप्टोटीन, पॅचिटिन, डिप्लोटीन, त्यानंतर झायगोटीन, डायकायनेसिस. आउट ऑफ दिस प्रोसेस in phacetin stage the process of genetic recombinations occurs in it. यामध्ये ज्या 5 ज्या स्टेजेस आहेत त्यापैकी पॅचिटिन जी स्टेज आहे त्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन्स घडून येत आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा यामध्ये मेटाफेज. यामध्ये लक्षात ठेवा मेटाफेज आन्सर कशाचं आहे बघा, यामध्ये त्याला अंडरलाईन आपल्याला करायचं आहे. मेटाफेज जायचं ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड parallel to equatorial plane of cell in metaphase phase of मायटोसिस. मायटोसिस प्रोसेसमध्ये जी मेटाफेज जी टप्पा आहे यामध्ये सगळे क्रोमोझोम्स काय होणार आहेत, एकमेकाला पॅरलल येणार आहेत. एक्सप्लेनेशनमध्ये बघा क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. यामध्ये क्रोमोझोम्स काय होणार आहेत, पूर्णपणे कंडेन्सेशन होणार आहे आणि ते सिस्टर क्रोमॅटिड्स बरोबर पूर्णपणे दिसणार आहेत. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड parallel to equatorial plane of the cell. आणि सर्व क्रोमोझोम्स हे काय पॅरलल येणार आहेत. स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स आर फॉर्मड बिटवीन सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रोयल्स. आता यामध्ये लक्षात ठेवा की सेंट्रोयल्समधून जे स्पिंडल फायबर तयार होणार आहे किंवा फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर आहे ते सेंट्रोमियरमधून जाणार आहे. आता नेक्स्ट बघा जो 5 नंबर जे आहे त्यामध्ये फॉस्फोलिपिड्स असा आन्सर आलेला आहे. तर फॉस्फोलिपिड्स कशासाठी उपयोगी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होण्यासाठी फॉस्फोलिपिड्स मोलेक्युल्स आर नेसेसरी. एक्सप्लेनेशनमध्ये बघा फ्रॉम फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्स. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की फॅटी ॲसिड्सपासून वेगवेगळ्या पेशी काय करतात, वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. मोलेक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म्ड फ्रॉम फॅटी ॲसिड्स. त्यासाठी प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी जे फॉस्फोलिपिड्स आहेत ते पण फॅटी ॲसिड्सपासून बनतं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर एनारोबिक रेस्पिरेशन्स. आता यामध्ये एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे लक्षात ठेवा की यामध्ये याचं उत्तर पहिला आपण पूर्णपणे बघून घेऊया. अवर मसल सेल परफॉर्म डॉट डॉट टाइप ऑफ रेस्पिरेशन ड्युरिंग एक्झरसाइज. तर यामध्ये आन्सर काय लिहायचं आहे, अवर मसल सेल परफॉर्म एनारोबिक टाइप ऑफ रेस्पिरेशन ड्युरिंग एक्झरसाइज. आपले जे स्नायू आहे ते काम करते वेळी काय करणार आहेत किंवा व्यायाम करते वेळी एनारोबिक टाइप ऑफ रेस्पिरेशन करत असणार आहेत. द रेस्पिरेशन प्रोसेस इन विच ऑक्सिजन इज नॉट इव्हॉल्व्ड इज कॉल्ड एनारोबिक रेस्पिरेशन.
ज्या रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ऑक्सिजनचा समावेश नसतो त्याला काय म्हणायचं, एनरोबिक रेस्पिरेशन असं म्हणायचं आहे. ड्युरिंग परफॉर्मिंग एक्सरसाइज, व्यायाम करत असताना देर इज अ डिप्लेशन इन ऑक्सिजन, ऑक्सिजनमध्ये काय असणार आहे, डिप्लेशन असणार आहे इन द बॉडी. सो आवर मसल्स इज परफॉर्मिंग एनरोबिक रेस्पिरेशन, त्यामुळे आपलं बॉडी काय करणार आहे, एनरोबिक रेस्पिरेशन करणार आहे. त्यामध्ये बघा आपलं फिल इन द ब्लँक सगळे झालेले आहेत. त्यानंतर आपण पुढं बघा काय करायचं आहे, राईट डेफिनेशन्स. आता आपल्याला डेफिनेशन्स बघायचे आहेत. फर्स्ट जी डेफिनेशन आहे ती न्यूट्रिशनची आहे. न्यूट्रिशन इज द इंटेक ऑफ न्यूट्रिएंट्स इसेन्शियल फॉर प्रॉपर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड व्हेरियस लाईफ प्रोसेसेस ऑफ अन ऑर्गॅनिझम. न्यूट्रिशन म्हणजे काय आहे, एक असे पौष्टिक घटक आहेत, ते पौष्टिक घटक आपल्या वाढीसाठी, विकासासाठी आणि विविध गोष्टी जीवनामधल्या पार पडण्यासाठी उपयोगी ठरते, त्याला न्यूट्रिशन म्हणायचं आहे. न्यूट्रिएंट्स म्हणजे बघा बी, द सबस्टन्सेस लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स एटसेट्रा विच आर कंपोनंट्स ऑफ फूड आर कॉल्ड द न्यूट्रिएंट्स. जे अन्नपदार्थाचे जे घटक आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, विटॅमिन्स, मिनरल्स, या सर्व घटकांना न्यूट्रिएंट्स असं म्हणायचं आहे. प्रोटीन्स बघा, प्रोटीन्स म्हणजे अशा ॲमिनो ॲसिडचा जो समूह आहे त्याला प्रोटीन्स म्हणायचं आहे. प्रोटीन्स आर द मॅक्रोमोलेक्युल्स फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी ॲमिनो ॲसिड्स. भरपूर ॲमिनो ॲसिड्स एकत्र आलेले आहेत, त्या एकत्र आलेल्या समूहाला काय म्हणायचं, प्रोटीन्स म्हणायचं आहे. सेल्युलर रेस्पिरेशन्स. आता सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय बघा, ग्लुकोज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स, एक ग्लुकोज हा एक कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे. इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. हे सेल्समध्ये काय त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ह्या प्रोसेसलाच काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन्स. आता यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, द रेस्पिरेशन प्रोसेस इन विच ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड इज कॉल्ड एरोबिक रेस्पिरेशन. आता ज्या रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनची गरज असते त्याला आपल्याला काय म्हणायचं, एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणायचं आहे. त्यानंतर एफ जे आहे ग्लायकोलायसिस. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. हे आपल्याला माहिती आहे की ग्लायकोलायसिस प्रोसेस ही सायटोप्लाझममध्ये घडत असते. Molecule of glucose is oxidized step by step in this process and two molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. Molecules, ग्लुकोजचे जे मोलेक्युल्स आहे ते स्टेप बाय स्टेप काय होणार, ऑक्सिडाइज्ड होणार आहेत आणि त्यापासून प्रत्येक प्रकारचे 2 रेणू तयार होणार आहेत. ते 2 रेणू कशाचे आहेत, पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 आणि वॉटरचे असणार आहेत. Molecules of pyruvic acid is formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. आणि जे पायरुविक ॲसिडचे जे मोलेक्युल्स आहेत त्याचं शेवटी कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये त्याचं कन्वर्ट होणार आहे. आता यामध्ये बघा अतिशय भाग सोपा आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे अतिशय सोपे आहेत, ते समजून घ्यायचे आहे, डेफिनेशन्स पाठ करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो सी नंबर जो क्वेश्चन आहे त्याची बघा जी फेज आहे ते फेज तुम्हाला चित्राद्वारे पाहायच्या आहेत. जी फर्स्ट स्टेज आहे त्यामध्ये जी प्रोफेज जी स्टेज आहे त्यामध्ये बघा 5 त्याचे स्टेजमध्ये रूपांतर झालेलं आहे. फर्स्ट जी स्टेज दिसते आपल्याला लेप्टोटीन आहे, नंतर झायगोटीन आहे, आणि थर्ड जी आहे पॅचिटीन आहे, आणि नंतर फोर्थ डिप्लोटीन, अँड फिफ्थ जे आहे डायकायनेसिस आहे. यामध्ये लक्षात ठेवा की जे यामध्ये जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालेलं आहे ते कोणत्या स्टेजमध्ये झालेलं आहे, पॅचिटीन या स्टेजमध्ये झालेलं आहे. लक्षात ठेवा ह्या स्टेजमध्ये काय झालेलं आहे, जे आपल्याला गुलाबी कलर दिसतो तो निळ्यामध्ये गेलेला दिसतो आणि निळा भाग गुलाबीमध्ये आलेला आहे. याचा अर्थ इथं जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालेलं आहे, कारण होमोजिनियस क्रोमोझोम्समध्ये काय झालेलं आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन्स घडून येत आहे. आणि ते कोणत्या स्टेजमध्ये झालेलं आहे, थर्ड स्टेजमध्ये, म्हणजेच पॅचिटीन या स्टेजमध्ये झालेलं आहे. खाली एक्सप्लेनेशन एक्स्ट्रा दिलेलं आहे, ते एक्सप्लेनेशन मध्ये तुम्ही पाहू शकता. आय होप तुम्हाला हा भाग पूर्णपणे समजला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.